पुढची एक महत्त्वाची बातमी आझाद मैदानातील बैठक व्यवस्था पुढारी न्यूजवर सध्या पाहायला मिळते। पहिल्या रांगेत फडणवीस, शिंदे, अजितदादांच्या कुटुंबियांना स्थान देण्यात आलंय। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हे पहिल्या रांगेत बसणार अशी माहिती मिळते आणि ती व्यवस्था आपण पुढारी न्यूजवर सध्या पाहू शकतोय। ही सध्याची लाईव्ह दृश्य, महत्त्वाची दृश्य आपण सध्या पाहतोय। आझाद मैदानातील जी बैठक व्यवस्था आहे ती पुढारी न्यूजवर सध्या आपण पाहू शकतोय। पहिल्या रांगेमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या कुटुंबियांना स्थान देण्यात आलेले आहेत। त्यांच्या नावाची आपण नेमप्लेट सुद्धा पाहू शकतोय। पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण सध्या पाहतोय। तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हे पहिल्या रांगेत बसणार आहेत आणि त्याची ही दृश्य खरं तर आझाद मैदानामध्ये जय्यत तयारी सुरू आहे आणि त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय। बैठक व्यवस्थेची दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहू शकतोय। अगदी थोड्याच वेळात हा शपथविधी सोहळा होईल। भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा होणार आहे आणि पहिल्या रांगेमधली जी नावं आपण पाहू शकतो, पहिल्या रांगेमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कुटुंबियांना स्थान देण्यात आलेलं आहे। तर मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेतील। त्यांच्या समवेत दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही शपथ घेणार आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना हे पहिलं स्थान पहिल्या रांगेमध्ये देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। आझाद मैदानातील बैठक व्यवस्था आपण पुढारी न्यूजवर पाहू शकतोय। तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हे पहिल्या रांगेत बसणार आहेत। महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड, आझाद मैदानामध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे। अगदी काही तास शिल्लक आहेत शपथविधी सोहळ्यासाठी। भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा होईल। सध्याची ही 3 दृश्य, एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। आझाद मैदानावरील बैठकीची व्यवस्था आपण पहिल्या दृश्यांमधून पाहू शकतो। देवगिरीवर सध्या कार्यकर्ते जमलेले आहेत। देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर हातात घेऊन जे कार्यकर्ते आहेत ते देवगिरीवर दाखल झालेले आहेत। तर एक है तो सेफ है अशा प्रकारचे टी-शर्ट घालून सुद्धा कार्यकर्ते जमल्याचं पाहू शकतोय। तीनही दृश्य सध्या महत्त्वाची आहेत। घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जय्यत तयारी खरं तर आझाद मैदानावर सुरू आहे, त्याविषयी ही 3 दृश्य।